महिला विश्वचषक विजयाचा सांगलीत स्मृतीच्या मित्रपरिवाराकडून जिलेबी वाटप करून आनंद साजरा। भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत नागरिकांना 500 किलो जिलेबीचे वाटप करण्यात आले। हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण आहे, कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले। त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला। भारताची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे। तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला। शहरातील मारुती चौक येथे स्मृतीच्या मित्रपरिवाराने ढोल ताशांचा आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला। यावेळी उपस्थित पृथ्वीराज भैया पवार, प्रभाग क्रमांक 14 चे युवा नेते विज्ञान माने, विजय साळुंके व कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीकरांनी रंगी वाजत गाजत फटाके व जिलेबी वाटप केली। महिलांनी विश्वचषक जिंकल्याने सांगलीत मारुती चौकात सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला। महिला वर्ल्ड कप जी आपण भारताने जिंकलेली आहे याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे। काल रात्रीपासून नॉनस्टॉप फटाके उडत आहेत। मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत, ढोल वाजवत आहेत। आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मारुती चौकामध्ये आम्ही 500 किलो जिलेबी वाटलेली आहे। त्याचबरोबर इथं ढोल वाजवून फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागातनं मुलं येत आहेत, तरुण येत आहेत, ज्येष्ठ लोक येत आहेत आणि या उत्सवामध्ये या सामील होऊन ते आम्हाला शुभेच्छा देत आहेत, भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत। आम्ही सांगितलं होतं मॅचच्या आधी की 100% नाही 200% विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं, कारण की कालची जी मॅच होती क्रिकेट एवढी सोपी नव्हती, तरीसुद्धा इंडियाने भलामोठा डोंगर 300 रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साईड न होता जे कॅचेस पकडले, जे फिल्डिंग केली अप्रतिम होती मुलींची। त्यामुळे सांगलीकरकडून आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा। त्या निमित्तानं आम्ही आज सकाळपासून 500 किलो जिलेबी वाटप ठेवलेला आहे। त्यामुळे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार मारुती चौकामध्ये आम्ही इथं पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय। दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा। बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर एक 52 धावांनी विजय मिळवून मानाचा जो विश्वचषक आहे पहिल्यांदाच महिलांनी जिंकून छोरी होती छोरेचे एकदम हे दाखवून दिलेलं आहे आणि त्या सर्व महिला वर्गांचं सांगलीच्या आमच्या स्मृती मानधना उपकर्णधार भारतीय महिला संघाच्या त्या संघात सामील होऊन त्यांनी ज्या धावा बनवल्या ते खरोखरच आमच्या सांगलीकरांसाठी एक फार मोठं त्यांचं योगदान आहे या सांगलीच्या क्रिकेटसाठी आणि आपल्या भारतीय संघासाठी।